आज मी कुरडईचा चिक कसा हटायचा हे दाखवणार आहे। तर त्यासाठी 11 लिटर पाणी ठेवलेलं आहे मी आणि 10 किलोच्या आपल्याला कुरडई बनवायचे ते। तर 11 लिटर मधले 1 लिटर पाणी आपण साईडला काढून घ्यायचे आणि 10 किलोचा चिक जे काढलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचा आणि 1 लिटर जे पाणी आपण साईडला ठेवलंय ते नंतर लागलं तर त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं। 10 किलो कुरडई बनवायची ना आपल्याला, तर असे 2 खोंगे मीठ टाकायचं। तर त्याच्यामध्ये पटकन आपल्याला हा 10 लिटर चिक काढलेला टाकून घ्यायचा, एकदम धार लावायची नाही बारीक। चिक वाटल्यानंतर असं गोल गोल साईडने चांगला चाटो फिरवून घ्यायचा। तर आता आपला चिक चांगला घट्ट झालेला आहे, तर ह्याला असं गोल 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 चांगलं असं फिरवायचं। चांगलं तळापासून असं फिरवून घ्यायचं म्हणजे अजिबात गाठी होत नाहीत। तुम्ही बघू शकता आपला चिक कसा झालेला आहे, पांढरा शुभ्र आणि चांगलं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, गाठी वगैरे काय झालेले नाहीत। असा चिक शिजल्यानंतर बारीक ह्याच्यावर म्हणजे बारीक जाळ घालायचा, जास्त मोठा घालायचा नाही। जास्त मोठा जाळ घातला तर खाली चिक टाकतो, मग बारीक निकाऱ्यावरच ठेवायचं। तुम्ही बघू शकता आपला चिक कसा झालाय, अगदी व्यवस्थित घट्ट नाही आणि पातळ नाही। तर आता हे आपला चिक तयार झालेला आहे, त्याच्यावरती आता 10 मिनिटं झाकण ठेवायचं, एक वाफ द्यायची चांगली। एक वाफ बसली की मग नंतर कुरडई घालायला घ्यायची। आता हे 10 किलोचा चिक आपला पूर्ण तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता चिक कसं आहे ते। त्याच्यावरती फक्त आता 10 मिनिटं झाकण ठेवून वाफवायची। तर आता 10 मिनिटं झाली, आपल्या चिकाला चांगली वाफ असलेली आहे। आता हा आपला चिक शिजून तयार आहे। तर ह्याचा कलर कसा एकदम चमक मारतोय, असा कलर झाला की आपला चिक शिजला असं समजायचं। पूर्ण आता चिक शिजून तयार झालेला आहे। तर आता ह्याचे आपण एक 4-5 कुरडया मी तुम्हाला घालून दाखवते। जास्त हाताने चिक भरायचं नाही, असं उलटण्याने बरोबर भरायचं। आता जो आपण हा चिक तयार केलेला आहे त्याच्या कुरडया तुम्ही बघू शकता कशा पडतात ते। या पद्धतीने अशा कुरडया टाकायच्या, लहान मोठे आपल्या आपल्या आवडीनुसार टाकायची कुरडई। बाकीच्या कुरडया पण आपण ह्याच पद्धतीने सगळ्या टाकून घ्यायच्या। आपला जे हा चिक बनवला ह्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। Subscribe now and press the bell icon.